मालेगावमधील टिपू सुलतानचा वाद सुरू असताना आणखी एका मुद्द्यामुळे एक नवीन वादंग उभा राहण्याची शक्यता आहे। मालेगावमध्ये आज शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरती पुतळ्याची स्वच्छता, सुशोभीकरण आणि पुष्पहार अर्पण न केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। मालेगाव मनपा प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात निषेधाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। शिवरायांच्या पुतळ्याची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट न केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यात। शहराच्या प्रवेशद्वारावरती रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले। यावेळेला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। तर ही दृश्य आपण मालेगाव मधली बघतो आहोत। आज राज्यभरामध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसून येतो आहे। मात्र मालेगावमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरती पुतळ्याची स्वच्छता, सुशोभीकरण आणि पुष्पहार अर्पण न केल्यामुळे ही संतापाची लाट उसळली आहे। तर मालेगावमधील भाजपचे शहर प्रमुख देवा पाटील आपल्या सोबत आहेत। पाटीलजी, आपण बघतोय की आता एक संतापाची लाट उसळलेली आहे या ठिकाणी। काही दिवसांपूर्वी टिपू सुलतानच्या फोटोमुळे वादंग निर्माण झाला होता, मात्र तो वाद कुठेतरी शमताना दिसतोय। दुसरीकडे आज देशभरामध्ये, राज्यभरामध्ये शिवरायांची जयंती साजरी होते, मात्र महाराष्ट्रातल्या मालेगावमध्ये ही जयंती साजरी होताना दिसत नाहीये या ठिकाणी प्रवेशद्वारावरती। नक्कीच मालेगाव शहरात मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्यास छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देखील दिलंय आणि वरती प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे। परंतु कुठेतरी जाणून बुजून महापालिका प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, यांच्याकडून दुर्लक्ष होताना या ठिकाणी दिसत आहे। सालावादाप्रमाणे त्या ठिकाणी स्वच्छता, सुशोभीकरण आणि रोषणाई होणं हे अपेक्षित होतं, परंतु टिपू सुलतानचा उदो करणारी ही काही व्यवस्था आहे। त्या ठिकाणी उपमहापौर असतील आणि त्यांचे काही नगरसेवक असतील, यांना नेमका छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्याचा विसर पडतो। याचा म्हणजे मुळात मी याचा निषेध करतो आणि अशा प्रशासनाचा देखील निषेध करतो की ज्या ह्या लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली या असल्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात। छत्रपती शिवाजी महाराजांकडे दुर्लक्ष म्हणजे अख्खा महाराष्ट्राचा अपमान या ठिकाणी मालेगाव महापालिका प्रशासन आणि कुठेतरी हे लोकप्रतिनिधी करत आहेत। अगदी, म्हणजे ज्या वेळेला उपमहापौरांना आपल्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो, त्याची तस्वीर लावणं सुचलं, त्याच उपमहापौरांना छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरी होत असताना सुशोभीकरण, स्वच्छता हे करणं सुचलेलं नाहीये। बिलकुल, नक्कीच मला तरी असं वाटतं की कुठेतरी हे काही शांतता ज्या पद्धतीने महाराष्ट्रात नांदत आहे त्या शांततेत ठिणगी टाकण्याचं काम या मालेगाव उपमहापौर, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर करीत नाही ना, असा सवाल मला या ठिकाणी पडतो। कारण अख्ख्या महाराष्ट्रात अतिशय उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे आणि त्याच ठिकाणी या ठिकाणी प्रवेशद्वारावर दुर्लक्ष करून, छत्रपती शिवाजी महाराजांकडे दुर्लक्ष करून कुठेतरी सामाजिक तेढ या महाराष्ट्रात उभा करण्याचा प्रयत्न या मालेगावातून तर सुरुवात होत नाही ना, असा सवाल देखील या ठिकाणी हे सगळं होत असताना तुमच्यापैकी कोणी किंवा महायुतीपैकी कोणी ही सगळी बाब पालिकेचे जे महापौर, उपमहापौर आहेत किंवा जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांच्या लक्षात आणून दिली आहे का? नक्कीच 100% मी येथील जे सन्माननीय आयुक्त साहेब आहेत रवींद्रजी जाधव यांच्याशी संपर्क केला। या ठिकाणचे जे पोलीस कर्मचारी आहेत, PI साहेब आहेत, पोलीस निरीक्षक, त्यांच्याशी संपर्क केला। ते त्वरित त्यांनी त्या ठिकाणी यंत्रणा पाठवली आणि रास्ता रोको केल्यानंतर तरी सुद्धा ती यंत्रणा इमिजिएट काम करत नव्हती। शेवटी आम्हाला रास्ता रोको करावा लागला आणि रास्ता रोको केल्यानंतर त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाची यंत्रणा उभी झाली। त्यांनी त्या ठिकाणी ते यंत्र पाठवलं आणि मग स्वतःहून त्या ठिकाणी आम्हाला पुष्पहार तिथे अर्पण करावं लागलं। ठीक आहे, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।